शीतल दर्पणकर, SP9 मराठीमध्ये आपले स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून 1,30,000 रुपयांची श्री चिंतामणी व भैरवनाथ या देवांचे मुखवटे आज पारंपरिक पद्धतीने गावच्या मंदिरामध्ये वाजत गाजत ग्रामस्थांनी गावच्या देवळामध्ये असणाऱ्या पाषाणास गावचे देव पुजारी बळवंत लहू पाटील यांच्या हस्ते विधीपूर्वक बसवण्यात आले आहे। लोकवर्गणीतून कंथेवाडी येथे श्री चिंतामणी व भैरवनाथ या देवाचे मुखवटे बसवण्यात आले। राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून 1,30,000 रुपयांचे श्री चिंतामणी व भैरवनाथ या देवांचे मुखवटे आज पारंपरिक पद्धतीने गावच्या मंदिरामध्ये वाजत गाजत ग्रामस्थांनी श्री चिंतामणी व भैरवनाथचे मुखवटे गावच्या देवळामध्ये असणाऱ्या पाषाणास गावचे देव पुजारी बळवंत लहू पाटील यांच्या हस्ते विधीपूर्वक बसवण्यात आले आहेत। श्री चिंतामणी व भैरवनाथ या देवाचे मुखवटे बसवण्यासाठी चिंतामणी देवस्थान कमिटीने विशेष सहकार्य केले आहे। या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होते। दसरा उत्सवामध्ये खंडेनवमी दिवशी शेतकऱ्यांना व इतर कारागिरांना आवश्यक असणारी शस्त्रे तसेच आपल्या घरातील शस्त्रांचे पूजन करण्याची प्रथा आहे। ही पारंपरिक प्रथा जोपासण्याबरोबरच येळानी तालुका शाहूवाडी येथील जगताप परिवाराने आधुनिक शस्त्र म्हणून पुस्तके, वह्या, पेन त्याचबरोबर सध्याच्या डिजिटल युगामध्ये आवश्यक असणारे लॅपटॉप, टॅब, मोबाईल, प्रिंटर, ट्रायपॉड या आधुनिक शस्त्रांचे पूजन केले। दसरा उत्सवामध्ये खंडेनवमी दिवशी शेतकऱ्यांना व इतर कामगारांना आवश्यक असणारी शस्त्रे तसेच आपल्या घरातील शस्त्रांचे पूजन करण्याची प्रथा आहे। ही पारंपरिक प्रथा जोपासण्याबरोबरच येळानी तालुका शाहूवाडी येथील जगताप परिवाराने आधुनिक शस्त्र म्हणून पुस्तके, वह्या, पेन त्याचबरोबर सध्याच्या डिजिटल युगामध्ये आवश्यक असणारे लॅपटॉप, टॅब, मोबाईल, प्रिंटर, ट्रायपॉड या आधुनिक शस्त्रांचे पूजन केले। संजय जगताप परिवाराने यापूर्वीही पुस्तकांची गुढी उभा करून परंपरेला फाटा देऊन वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते। या पुरोगामी विचारात त्यांना त्यांची पत्नी सौ वंदना जगताप, कन्या डॉक्टर श्रुती जगताप, चिरंजीव श्रेयस जगताप यांची मोलाची साथ मिळाल्याचे श्री जगताप यांनी सांगितले। नमस्कार। आज खंडेनवमी आणि खंडेनवमी निमित्त आपल्याला प्रथा आहे की आपण शस्त्र पुजतो। त्या पद्धतीनं आज आम्ही शस्त्र पुजलेले आहेत। पारंपरिक शस्त्रामध्ये बघितलं आपण तर या ठिकाणी लोखंडी शस्त्र जे आमचे आहेत, सुरी, पाली, इतर शस्त्र, पक्कड वगैरे, पण त्या शस्त्राबरोबरच आधुनिक शस्त्र ज्याला म्हणलं जातं ते म्हणजे पुस्तके। आपण म्हणतो वाचाल तर वाचा, पुस्तके वाचली पाहिजे। त्यासाठी पुस्तकं, त्याचबरोबर ह्या पेन, त्याचबरोबर टॅबलेट, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल ही साधनं या ठिकाणी पुजलेली आहेत। आणि या ठिकाणी माझे 6वं वर्ष आहे की मी पारंपरिक शस्त्राबरोबरच ही आधुनिक शस्त्र पुजतो। यामध्ये माझी स्वलिखित पुस्तके जी आहेत, संगत गुण, भिकारी गुप्तधन, साधुवाद कंदील, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी आहे, त्याचबरोबर माझी सेटनेटची पुस्तकं आहेत, स्वामी विवेकानंदाचं पुस्तक आहे, अशा अनेक पुस्तकं या ठिकाणी लोकराजा राजे शाहू महाराज यांचं पुस्तक या ठिकाणी आहे। ही पुस्तक त्याबरोबर आपल्याला इंग्लिश चांगलं आलं पाहिजे यासाठी असणारी ऑक्सफर्ड डिक्शनरी देखील मी पुजलेली आहे। आणि या दृष्टीने मला असा एक संदेश आहे की लोकांनी वाचावं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी यासाठी पुस्तके देखील मी पुजलेली आहेत। धन्यवाद। कोल्हापूरचा नेमबाज स्वरूप उन्हाळकरची पॅरा एशियन स्पर्धेसाठी निवड। होंगझोऊ, चीनमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वरूप उन्हाळकर याची भारतीय संघात निवड झाली। तो या स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1, 10 मीटर एअर रायफल मिक्स प्रोन SH1 व 50 मीटर मिक्स प्रोन SH1 या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे। ही स्पर्धा फुयांग इनहू स्पोर्ट्स सेंटर या शूटिंग रेंज मध्ये दिनांक 23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे। हांगझोऊ, चीनमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वरूप उन्हाळकर याची भारतीय संघात निवड झाली। तो या स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1, 10 मीटर एअर रायफल मिक्स प्रोन SH1 व 50 मीटर मिक्स प्रोन SH1 या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे। ही स्पर्धा फुयांग इनहून स्पोर्ट्स सेंटर या शूटिंग रेंजमध्ये दिनांक 23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे। स्वरूपने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून 2 सुवर्ण, 1 रौप्य
व 2 कांस्य अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके प्राप्त केली आहेत. स्वरूपच्या या क्रीडा कामगिरीमध्ये 2022 मध्ये झालेल्या टोकियो 2022 या पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारात 4थे स्थान मिळवले होते. याला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य पुरस्काराने गौरवले आहे. एस सोमनाथ बहुप्रीत मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगनयान मोहिमेसाठी लढाऊ विमान उडवणाऱ्या महिला वैमानिकांना किंवा महिला शास्त्रज्ञांना प्राधान्य देत असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले. बहुप्रतीक्षित मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगनयान मोहिमेसाठी लढाऊ विमान उडवणाऱ्या महिला वैमानिकांना किंवा महिला शास्त्रज्ञांना प्राधान्य देत असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी रविवारी सांगितले. इस्रो पुढील वर्षी आपल्या मानविरहित गगनयान अंतराळ यानामध्ये एक महिला ह्युमॅनॉइड पाठवेल. 3 दिवसांच्या गगनयान मोहिमेसाठी 400 किमी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानवांना अंतराळात पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. आम्हाला भविष्यात अशा संभाव्य महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, असे एस सोमनाथ म्हणाले. भारताने शनिवारी महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेतील गगनयानाची पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. महिलांना प्राधान्य का? सोमनाथ म्हणाले की सध्या सुरुवातीचे उमेदवार हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या पायलटपैकी असतील. ते थोड्या वेगळ्या श्रेणीतील आहेत. आमच्याकडे सध्या महिला पायलट नाहीत. दुसरा पर्याय म्हणजे जेव्हा अधिक वैज्ञानिक उपक्रम असतील तेव्हा शास्त्रज्ञ अंतराळवीर म्हणून येतील. यामुळे यावेळी या मोहिमेसाठी महिलांसाठी अधिक संधी आहे, असे ते म्हणाले. सणासुदीत कांदा रडवणार, आठवड्यातच वाढले 37% दर. महाराष्ट्रात 60 रुपये प्रति किलो सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने घराघरात उत्साह आहे. बाजारपेठेमध्ये लगबग वाढली आहे. घराघरात खरेदीचे तसेच गोडधोड करण्याचे बेत आखले जात आहेत. परंतु ऐन सणासुदीच्या काळात कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना रडवण्याच्या तयारीत आहे. सणासुदीत कांदा रडवणार, आठवड्यातच वाढले 37% दर. महाराष्ट्रात 60 रुपये प्रति किलो सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने घराघरात उत्साह आहे. बाजारपेठांमध्ये लगबग वाढली आहे. घराघरात खरेदीचे तसेच गोडधोड करण्याचे बेत आखले जात आहेत. परंतु ऐन सणासुदीच्या काळात कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना रडवण्याच्या तयारीत आहे. कांद्याचे भाव पुन्हा एकदा वर चढू लागले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात कांद्याचे दर एकाच आठवड्यात 37% वाढले असून प्रतीनुसार किंमत 35 ते 60 रुपये किलो अशी आहे. कांद्याचा भाव 23 रुपये किलोवरून 32 रुपये किलोवर गेला आहे. जयपूरच्या मुहाना बाजारात कांद्याचा घाऊक भाव 40 रुपये किलो झाला आहे. सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिसाही यामुळे कापला जाणार आहे. खराब हवामानामुळे यंदा कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर 7 जून नंतर बंद झालेल्या पालखी सोहळा खंडेनवमीच्या मुहूर्तावर आजपासून सुरू झाला आहे. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत व चांगभलच्या गजरात सकाळी 8:30 वाजता पालखी सोहळा सुरू झाला आहे. तत्पूर्वी पहाटे गावातील सुहासिनी महिलांचा पारंपरिक पद्धतीने दिवे ओवाळणीचा कार्यक्रम पार पडला. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर 7 जून नंतर बंद झालेल्या पालखी सोहळा खंडेनवमीच्या मुहूर्तावर आजपासून सुरू झाला. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत व चांगभलच्या गजरात सकाळी 8:30 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी पहाटे गावातील सुहासिनी महिलांचा पारंपरिक पद्धतीने दिवे ओवाळणीचा कार्यक्रम पार पडला. या पालखी सोहळ्यात समस्त ग्रामस्थ व पुजारी सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाचा भार राखीव बटालियनचा वाद्यवृंद व श्री शामराव पाटील शिक्षण समूह तळसंदे याचा विद्यार्थ्यांचे ढोल ताशा पथक पालखी समोर सेवेला होते. तत्पूर्वी दख्खनचा राजा ज्योतिबाची नवरात्री उत्सवाच्या 9व्या माळेला श्री कृष्णाच्या रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा समस्त गावकरी यांनी बांधली. पालखीची मंदिर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर तोफेची सलामी होऊन मुख्य मंदिरात आरती सोहळा झाल्यानंतर दुपारती सोहळा मानाच्या उंट घोडा व देवसेवका समवेत यमाई गेला. धनगर आरक्षणासाठी शेतकऱ्याने संपवले जीवन. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे खळबळ. धनगर समाजास आरक्षण मिळावे अशी चिठ्ठी लिहून ठेवत कुणिकालूर तालुका जत खालील आबाचीवाडी येथील बिरू वसंत खर्जे यांनी घरासमोरील शेतातील झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना रविवारी दिनांक 22 रोजी सायंकाळी 6 वाजता खर्जे वस्ती येथे घडली. धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी चिठ्ठी लिहून ठेवत कुणीकोणूर तालुका जत खालील आबाचीवाडी येथील बिरू वसंत खर्जे यांनी घरासमोरील शेतातील झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दिनांक 22 रोजी सायंकाळी 6 वाजता खर्जे वस्ती येथे घडली. बिरू खर्जे यांची आबाचीवाडी येथे 12 एकर शेती आहे. आई, वडील, पत्नी, मुलगा, 2 मुली, भाऊ व त्यांचे कुटुंब असे सर्वजण एकत्र राहतात. रविवारी सायंकाळी त्यांनी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गळफास घेण्यापूर्वी खर्जे यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. यामध्ये धनगर आरक्षणाप्रश्नी मी जीवनयात्रा संपवत आहे, माझा पश्चात नातेवाईकांना त्रास देऊ नये असा उल्लेख केला आहे. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करेल. आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघल. समाजात भांडण लावतील. देशात मोठा कायदा येईल. शेतीचे भाव वाढत जातील. कुणब्यांच्या बाळाला मोठा विचार पडलाय. मेघराजाची वाट बघत राशीला. दुष्काळ पडल अशी भाकणूक कृष्णात डोणे यांनी वाघापूर तालुका बुदरगड येथे ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्त केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वाघापूर तालुका बुदरगड येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्त रात्री भाकणूककार कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी भाकणूक केली. त्यांच्या भाकणुकीत राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक गोपवारा पुढीलप्रमाणे. वाघापूर हे गाव त्याचं दूरवर नाव आहे. वेदगंगेच्या काठी बाभळीच्या बनात माझी वस्ती आहे. वाघापूर गावचा महिमा वाढत जाईल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. भगवा झेंडा बाळांनो राज्यगा करील. आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघल. समाजात भांडण लावतील. देशात गा मोठा कायदा येईल. शेतीचे भाव वाढत जातील. कुणब्याच्या बाळाला मोठा विचार पडलाय. मेघराजाची वाट बघत राशीला. पडलं बाळांनो दुष्काळ पडलं. राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर केली. त्यानुसार 25 ऑक्टोबर पासून ते पुन्हा आमरण उपोषणास बसणार आहेत. राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर केली. त्यानुसार 25 ऑक्टोबर पासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी सकल मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातच बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाज बांधवांनी घेरावा घातला होता. यावेळी अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील पंधरे येथे सभा घेतली. या सभेनंतर मराठा समाजाच्या युवकांनी अजित पवारांना घेरावा घेतला. यावेळी मराठा समाजाच्या युवकांनी आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय असा प्रश्न अजित पवारांना विचारला होता. त्यावेळी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटकांबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. त्यामध्ये माहिती घेतली असता EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील 10 पैकी 8% लोक घेत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. धन्यवाद. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.